रोहनने नवीन कार घेतली टाटा नेक्सॉन। तर आपण एका नवीन जर्नीला जात आहोत आणि माझा जो गोप्रो आहे तो पण मी पहिल्यांदाच यूज करायला घेतला आहे। आज पहिलाच व्लॉग करतो त्याच्यावर, जो सिंगापूरला घेतला होता गोप्रो 12। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। येला पैसा ही पैसा आहे सबके पास। देखो ह्या घेऊन पळणार हा दुसऱ्या गाडीमध्ये। बाळकृष्ण गाडी वळवू नका कुठे दुसरीकडे। दोन गाड्या आपण वेगवेगळ्या ठेवूया। थोडी अर्धी कॅश ह्या गाडीत ठेव रे। ट्रेकचे आमचे पैसे निघतात आहेत जे आम्ही कॉन्ट्रॅक्ट। हा कच्चा लिंबू आहे का? तर मित्रांनो कसे आहात? तुमचं पुन्हा एकदा माझ्या व्लॉगमध्ये स्वागत आहे बॅकपॅक विथ ट्रॅक्स। मी प्रतीक साळुंके तुम्हाला घेऊन जात आहे एका नवीन जर्नीमध्ये। तर आम्ही आज जात आहोत नाणेघाटला। समोर बघत असाल तर तुम्हाला पूर्ण नाणेघाट दिसत असेल, नानाचा अंगठा तुम्हाला दिसत असेल। तर आपण तिथे जात आहोत, नाणेघाटला जात आहोत, कारण की आपल्याला स्टार गॅझिंग करायची आहे आज। नाणेघाट पुणे व ठाणे जिल्ह्याच्या सीमेवरील जुना घाट। सातवाहन काळात कल्याण ते जुन्नर या राजमार्गावर नाणेघाटात डोंगर फोडून या मार्गाची निर्मिती केली गेली। हा घाट जुन्नर तालुक्यात पुण्यापासून सुमारे 90 किलोमीटरवर असून मुंबईपासून 163 किलोमीटर दूर आहे। हा घाट जीवदन किल्ल्याच्या पायथ्याशी असून जुन्नर मुरबाड रस्ता या घाटातून जातो। आज तारीख आहे 13 एप्रिल 2024। खूप वर्ष आम्ही प्लॅन करत होतो की मिल्की वे बघायचं आहे। तर आज तो योगायोग जुळून आलाय आमचा की सॅटर्डे संडे पण आलाय। तर आम्ही विचार करतो आज जाऊया। तर बघूया आपल्याला तो बघायला मिळतो की नाही। आपला गड सह्याद्रीचा ग्रुप आहे। माळशेज घाटात आम्ही येऊन पोहोचलो आहोत। इथे माळशेज घाटात थोडा आनंद घेऊ हवेचा। खूप ऊन आहे पण सावलीत थांबून मस्तपैकी आम्ही या निसर्गाचा आनंद घेतोय आणि मग पुढच्या प्रवासाला सुरुवात करू। कितीही ऊन असू दे, काही असू दे, ही मित्रमंडळी नेहमी ट्रेकसाठी रेडी असतात। तर यामध्ये ही दीपाली म्हणून ही नवीन आहे, ही सिद्धी आहे, लास्ट टाइम होती। रोहन ॲडमिन, हा स्वरूप आमचा छोटा ट्रेकर, हे बाळकृष्ण सदा रेडी असतात। ह्यांच्याकडून रोहनने ट्रेकिंग वगैरे शिकली आणि आम्ही सर्वांनी पण। हा समीर जो नेहमी बायकोला सोडून येतो ट्रेकला। ही स्वप्नाली सगळ्यांचे फोटो काढून सगळ्यांना डिलिव्हरी देत असते फोटोची। बायको माझी गरिबांची सेवा करते म्हणून। ही नवीन मेंबर ऍड झाली आहे, सारिका, रोहनची वाईफ। आणि आपला कस्तुरी। कस्तुरी जरी आडनाव आहे याचं, मुलगी नाही आहे ही। मला त्याने पाठवलेलं। खूप उन्हाळा चालू झालाय। तुम्ही माझ्या केसांकडे बघून तुम्हाला समजत असेल मी एवढे केस का बारीक केलेत। खूप जास्त उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यात मला फार त्रास होतो गरमीचा, त्यामुळे मी असा हेअरकट केला आहे। हा हेअरकट कसा वाटला हे पण मला नक्की सांगा। आणि इथे जर तुम्ही पावसाळ्यात आला ना तर इकडचं व्ह्यू पूर्ण वेगळा होतो, पूर्ण ग्रीनरी होते। खूप मजा येते पावसाळ्यात। खूप जण माळशेज घाटात येतात पावसाळ्यामध्ये। आम्ही जात आहोत शिवनेरीला। तर शिवनेरीला जाताना आमच्या गाडीचे 50 रुपयाची पावती फाडली। वरती गाडी सोडायसाठी, वरती पार्किंगसाठी वगैरे सोय आहे। मित्रांनो आता आपण आलो आहोत शिवाजी महाराजांचं जे जन्मस्थान आहे शिवनेरी, तर तिथे आपण आलो आहोत। माळशेजपासून हे एक 35-40 किलोमीटरच्या अंतरावर आहे। अर्ध्यापर्यंत गाडी इकडे येते। तर आपण बघूया शिवनेरी किल्ला कसा आहे। आधी आपण प्लॅन केलेला की हडसर किल्ल्यावर जायचा, पण खूप उशीर झाला म्हणून हडसर किल्ल्यावर जाणं कॅन्सल केलं आणि आपण आता आलो आहोत शिवनेरी किल्ल्यावर। शिवनेरी हा किल्ला नाणेघाट डोंगर रांगेत येतो। 19 फेब्रुवारी 1630 मध्ये याच शिवनेरी किल्ल्यावर
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला. छत्रपती शिवाजी महाराज यांचे संपूर्ण बालपण याच किल्ल्यावर गेले. शिवनेरी किल्ल्यावर एकापाठोपाठ एक असे 7 दरवाजे आहेत. पहिला महादरवाजा, दुसरा गणेश दरवाजा, तिसरा पीराचा दरवाजा. ह्या आहेत त्या ही जुनी शिडीची वाट आहे आणि आता खाली तसे या पायऱ्या गेलेल्या आहेत. तिथून पण जाऊ शकता किंवा एक अनुभव म्हणून इथून पण येऊ शकता तुम्ही. चौथा हत्ती दरवाजा, पाचवा शिवाई देवीचा दरवाजा, किल्ले शिवनेरीवर असलेल्या शिवाई देवीवरून राजांना शिवाजी हे नाव देण्यात आले. या मंदिरात जिजाबाई व बाल शिवाजी यांच्या प्रतिमा आहेत. 6वा मेना दरवाजा आणि 7वा कुलूप दरवाजा असे 7 दरवाजे आहेत. बरं नाही ते पाण्याची सोय आहे. पाणी रिकामी वाटले असतील तरी पाणी भरून जाऊ शकतो. अंबरखाना कोठाराचा वापर अन्नधान्य, धान्य आणि इतर साहित्य ठेवण्यासाठी केला जात असे. तर आता आपण इथे आलो आहोत जिथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. ती ही जागा, जन्मस्थान त्यांचं. हे कमानी म्हणून एक टाकी आहे आणि हे कमान आहे, हे टाकी आहे म्हणून कमानी टाकी असं नाव आहे. तर शिवनेरीवरून आपण मगाशी निघालो आणि आता पोचलो आहे नाणेघाटला. तर नाणेघाटला पोचल्या आता आम्ही पहिले जातो आहे सनसेट बघायला. तर जो नानाच सांगताय तो आपण चढू आणि तिथून सनसेट बघू. त्या अगोदर रोहन थोडीफार माहिती देतो याच्याबद्दल नाणेघाटची. तर त्याला विचारूया इथे कसं काय नाणेघाटाला का बोलतात आणि इकडची सर्व माहिती कशी आहे ती. नाणेघाट यासाठी म्हणतात की जो पाठी तुम्ही रांजण बघू शकता, ही घाटवाट ही सातवाहनकालीन प्रचलित आहे आणि त्याचे पुरावे तुम्हाला खालच्या केव्जमध्ये ज्या लिपी लिहिलेल्या आहेत त्या लिपीवरून तुम्हाला समजून येतं की ही घाटवाट किती जुनी आहे. जुन्नर ते कल्याणच्या बंदरापर्यंत या इथून व्यापारी मार्ग व्हायचा
आणि त्याच्यावरती जकात भरण्यासाठी हा रांजण बसवलेला आहे. आणि मग इथं नाणं दिल्यानंतर इथून तुम्हाला खाली जाता यायचं, म्हणून नाणेघाट नाव पडलेलं आहे. नानाचा अंगठा म्हणला तर हे आपल्याला हे हात असा आहे आणि याच्यामधून ही घाटवाट ही खालून जाते आणि बाजूला अंगठावरती आला आणि बाकीची हा जो पट्टर पसरला ही बाकीची बोटं या स्वरूपात आहे. समोर जो तुम्ही बघताय तो जीवदान किल्ला आहे. जो सुळका तुम्हाला राईट साईडला दिसतोय ना, तो वानरलिंगी सुळका आहे. आपल्याला या वरच्या टोकाला जायचं आहे सनसेटसाठी. पटापट जाऊया. नानाच्या अंगठ्यावर पोचलोय आम्ही आणि सनसेट बघायला आलोय. धुकं बघा, धुकं खूप जास्त आहे त्यामुळे तो सनसेट प्रॉपर दिसेल की नाही कळणार. एक सनसेट मस्त बघितला, मस्त कलर आले होते. दरवेळी जेव्हा आम्ही येतो नाणेघाटला तेव्हा स्टे घेतो, तेव्हा ते एक सुबोध भाऊ म्हणून आहेत, त्यांच्याकडे स्टे घेतो. तर इथे त्यांचं एक भैरव हॉटेल म्हणून आहे, तर तिथे आम्ही आज नाईट स्टे करणार आहोत. इथेच आपण स्टार गेझिंग पण करणार आहोत. तर आता वाजलेत 7. थोडाफार आपण चहा नाश्ता करूया, बघूया स्टार्स बघायला मिळतील का. मेन म्हणजे मिल्की वे ज्याच्यासाठी आपण आलो आहे, तर ते बघायला मिळालं तर दिन बनून झालेलं आपला. आणि जे स्वप्न आहे ते कंप्लीट होईल एवढे वर्षाचं. भारी असा स्टे वगैरे नाही आहे, एक गावातलं घर आहे आणि तिथे आम्ही 10 जण राहणार आहोत. त्यांच्याकडे जेवणाची वगैरे सगळी सोय केलेली आहे. जेवणाची सोय आपली झाली आहे. आपण जिथे स्टे घेतला आहे त्यांनी आपल्याला जेवण बनवून दिलं आहे. तिथं व्हेज जेवण आपण सांगितलं आज. तर डाळ आहे, भेंडीची भाजी आहे, तांदळाची आहे, तांदळाची भाकरी, पापड आहेत, अजून मटकीची पण भाजी आहे. मित्रांनो कसं आहे जेवण? गरम गरम जेवण एक नंबर झालेलं आहे. आता आम्ही घेणार आहे. पुन्हा विचारू नको फक्त. स्वप्नाली कैसा आहे? मस्त ना, गरम गरम. तर आम्ही कॅमेराचा सेटअप लावला तर चंद्राचे वगैरे फोटो काढतात. तर हे बाळकृष्ण त्यांचा कॅमेरा डिजिटल झूम त्यांचा खूप चांगला आहे. तर चंद्राच्या जी कोर आहे त्याचा फोटो काढला त्यांनी. क्लास आला, क्लास. खड्डे दिसतात चंद्रावरचे आणि अर्ध लोक तिकडचं चंद्रयान शोधतात. गुड मॉर्निंग मित्रांनो. जसं की तुम्हाला मी काल बोललो की आम्ही रात्री स्टार गेजिंगसाठी थांबलो होतो. रात्रभर जवळजवळ 4 वाजेपर्यंत आम्ही थांबलो आणि मस्त मिल्की वे भेटला. म्हणजे 10 वर्षात मी बोलेन मी पहिल्यांदा मिल्की वे बघितला हा. आणि खूप चांगले फोटोज पण मिळाले मला. तर 4 वाजता झोपून आम्ही 10 वाजता उठलो. त्यामुळे जीवदनला अर्धे जण गेले आणि अर्धे जण गेले नाहीत. तर सकाळचा नाश्ता आला आपल्याला, मॅगी आहे आणि पोहे आहेत.
तर पोहे पण चांगले आहेत आणि मॅगी पण मस्त आहे. पैंट पण और लुंगी पण. बघू बघू बघू. गर्मी से परेशान लोग. कोणाची लुंगी? तिची आहे. तुझी? म्हणून मी घेतली. तर आमच्यातले काही जण जीवधनला गेले होते प्रति किल्ल्यावर, ते जाऊन आले आणि तिथे झीप लाईन पण, जे मी तुम्हाला बोललो आहे, ॲक्टिव्हिटीज घेतात. जीवधन ते वानरलिंगीला एक रोप टाकला आहे आणि त्याच्यावर तुम्ही झीप लाईन करू शकता. तर या ॲक्टिव्हिटीज पण होतात, जर तुम्हाला करायचे असतील तर ते करू शकतात. तर काल नॉर्मल रेट्स विचारले मी त्याचे, तर 2300 रुपये बोलले ते. पावसाळ्यात जर इथे आला ना, तर हे पठार जेवढं तुम्हाला दिसतंय ना, हे सर्व पठार पिवळ्या फुलांनी भरलेलं असतं. तर माझा काल रात्रीचा तुम्हाला एक्सपिरियन्स सांगतो मिल्की वे बघायचा. मी गेले 10 ते 12 वर्ष ट्रेकिंग करतो आहे, पण मिल्की वे ही गोष्ट अशी आहे की ही तुम्हाला काही डेट्स जेव्हा अमावस्या वगैरे असते तेव्हाच दिसते आणि त्यासाठी तुम्हाला जागरण करावं लागतं मेन म्हणजे. आणि तुमच्याकडे खूप साऱ्या गोष्टी असल्या पाहिजे, जसं का ट्रायपॉड, वाईड अँगल लेन्स, कॅमेरा चांगला. तर आमच्याकडे ते ॲप्स होते, ते आम्ही त्याने चेक केलं, तर तो बरोबर जीवधन फोर्टच्या मागूनच मिल्की वे आला. तो बरोबर 2:30 वाजता रात्री आला बाहेर, पण खालच्या बाजून लाईट जास्त येत होती त्यामुळे थोडा वरती आल्यावर तो चांगला दिसला एकदम. खूप मजा आली, खूप चांगला एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी. तर तुम्हाला फोटो कसे वाटले हे मला नक्की सांगा, आणखी मी खूप एफर्ट्स घेतलेत ह्या गोष्टीसाठी. खूप बरं वाटतं, खूप भारी वाटतं. म्हणजे ज्या गोष्टीसाठी मी इथे आलो होतो ना, ती गोष्ट मला मिळाली. काल स्टार शॉवरिंग होतं, ते दिसलं आम्हाला. खूप भारी एक्सपिरियन्स होता. तर हे रांजण आहे, याच्यात आधी नाणं टाकायची सगळे. इथून जर तुम्हाला खाली उतरायचं असेल तर, असं काल रोहन बोलला, हे एवढं मोठं आहे, याच्यात टाकायचं. किती वर्ष आहे हे, आणि असंच ठेवलेलं आहे. माझी आई पण नाही पोचतोय. तर हे समोर दिसतंय ते गणपतीचं मंदिर आहे आणि यावरती पाण्याच्या टाक्या आहेत. इथे आपल्याला खाली जायचं आहे, जे मी बोललो. इथून खालून ट्रेक करत पण तुम्ही वरती येऊ शकतात नाणेघाटला. ठाणे जिल्ह्यातून तुम्ही जुन्नर तालुक्यात येतो. खाली आल्यावर तुम्हाला इकडे वरती या साईडला रेलिंग्स आहे, तिथे गुफा आहे आणि या बाजूला पण एक गुफा आहे. गेल्या वर्षीचे अजून येते. इथे पण वरती टाक्या तुम्हाला दिसतात पाण्याच्या. आणि जेव्हा तुम्ही ट्रेक करून वरती येता ना, तेव्हा या रूटने तुम्ही वरती येता. ही मस्त गुफा आहे. आधी आम्ही यायचो तेव्हा इथेच राहायचो. आता पण राहू शकता तुम्ही येऊन इकडे, फक्त मग जेवणाची सोय तुम्हाला तिथे करायला लागेल आणि एवढं लांब 15-20 मिनटं चालत जायला लागेल. तेव्हा आम्ही लास्ट टाइम राहायला आलेलो तेव्हा मी ते बाहेरच जेवण वगैरे बनवलेलं. तर या पाण्याच्या टाक्यात त्याच्यात थोडं वरती असं साफ करून घ्यायचं असतं. असं हे घ्यायचं आणि बॉटल पूर्ण पाण्यामध्ये बुडवायची, जेणेकरून हे असे बुडबुडे आले पाहिजे. त्याच्यामध्ये घाण येत नाही त्याच्यामध्ये. बॉटलमध्ये कचरा येत नाही, कचरा साईडला होतो, बॉटल व्यवस्थित भरते. आता हे पाणी बघा किती क्लिअर आहे आणि थंड आहे आणि फ्रीज सारखा पाण्याचा अनुभव. जर तुम्ही इकडे येत असाल तर या टाक्या खराब करू नका. इकडे पाणी पिण्याचं पाणी आहे आणि इथेच बाजूला केव्स, तिथे तुम्ही राहू शकता आतमध्ये आणि जेवण वगैरे बाहेर बनवून आरामात इथे नाईट स्टे करू शकता तुम्ही.
आता दुपारचं जेवण आम्ही सांगितलं होतं चिकन सर्वांना, नॉनव्हेज. कसे या लोकांनी खायला जेवायला सुरुवात केली. चांगला टेस्ट कशी आहे? तू खाल्लं? भारी आहे. कसे बाबू टेस्ट कशी? आता वाजलेत 4 आणि आता मी परतीचा प्रवास करतोय. निघालो आहे परत घरी जायला. तर नवीन मेंबरला आपण विचारू की तिला हा ट्रेक आणि हा प्लॅन कसा वाटला. ट्रेक वॉज गुड. मोर दॅन ट्रेक द कंपनी वॉज गुड. थँक्यू सर्वांना ट्रेक सक्सेसफुल केल्याबद्दल आणि खास करून या दोघांसाठी, आणखी हे दोघं गाडी चालवतात. ह्या दोघांच्याच कार आहेत, त्यांच्या कारमधून आलो. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला आणि हा ट्रेकचा प्लॅन कसा वाटला, आमची स्टार गेझिंग आणि मिल्की वेचे फोटो कसे वाटले हे मला नक्की कमेंट करून सांगा. सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला बॅकपॅक विथ ट्रॅक्स आणि शेअर करा माझ्या व्हिडिओज. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये कुठल्या तरी नवीन ठिकाणी. सो बाय गाईज.